नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे बैलपोळा. तर इथे मी बैलपोळ्याची पूजा मांडण्याची तयारी करते. सर्वप्रथम आपलं जे जमीन असते जिथे आपण पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ पाण्याने किंवा गोमूत्राने छान पुसून घेतली. त्याच्यानंतर इथे छान असा छोटासा पाट ठेवला आणि त्याच्यावरती छान सुंदर असं रेड कलरचं आसन ठेवलं आणि थोडीशी हाईट येण्यासाठी छोटासा पाट ठेवला. आणि या पाटावरती आपण आपली बैलांची जोडी आसनस्थ करून घेऊया. इतके सुंदर बैल मिळालेत ना ह्या वर्षी, मला तर फार आवडलेत हे बैलांची जोडी. त्याच्यानंतर मी इथे दिवा लावला. कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घेतो आणि त्यानंतर पाटाच्या समोर एक सुंदर अशी रांगोळी काढली. रांगोळी विना कोणत्याही पूजेला म्हणजे शोभा ही येतच नाही. आणि रांगोळी आपण कधीही कोरी नाही ठेवत. जेव्हा केव्हा पण आपण रांगोळी काढतो ना, तर नेहमी त्याला आपण हळदी कुंकू वाहायचं आणि सर्वप्रथम पूजेला सुरुवात करण्याआधी आपण दिव्याची पूजा करून घ्यायची. दिव्याला हळदी कुंकू पुष्प वाहायचं आणि त्यानंतर आपण आपल्या पूजेला सुरुवात करायची. तर सगळ्यात आधी बैलांना इथे स्नान घालून घ्यायचंय. इथे मी असं फुलानेच पाणी शिंपडते कारण की मातीचे असल्यामुळे ना हे बैलांची जोडी, तर आपण त्याला डायरेक्ट असा अभिषेक नाही घालू शकत. त्याच्यामुळे असं फुलाने पाणी शिंपडून घ्यायचं. आणि स्नान झाल्यानंतर इथे बैलांना हळदी कुंकू अक्षता आणि आपण फूल वाहून त्यांची आपण पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यायची. आपल्या महाराष्ट्रामध्ये ना बैलपोळा हा फार उत्साहामध्ये साजरा केला जातो, पण बैलपोळ्याची खरी मजा नाही गावाकडेच असते. तिकडे ना या दिवशी शेतामध्ये जे काही बैल असतात, जे काम करतात, त्यांना या दिवशी विश्रांती दिली जाते. त्यांना छान असं सजवलं जातं आणि फार आनंदामध्ये हा सण साजरा केला जातो. पण आपल्याकडे शहरामध्ये आपल्याला काही शक्य नाही आहे ओरिजिनल जे लाईव्ह बैल असतात त्यांची पूजा करणं. त्याच्यामुळे आपण अशी मूर्तीची पूजा करून घेऊ शकतो. आणि इथे मी नैवेद्य दाखवला आहे गुळ फुटाण्यांचा आणि इथे बैलांना आरती ओवाळून घेतली. दरवर्षी श्रावण अमावस्येला बैलपोळा हा सण येत असतो. या दिवसाला आपण पिठोरी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखतो. तर इथे माझी पूजा झाली आहे आणि मी आता नैवेद्य दाखवते. या वर्षी ना मला पुरणपोळी बनवायला नाही जमलं. म्हणजे बैलपोळ्याला पुरणपोळीचाच मान असतो, पण मला यावर्षी नाही जमलं. तर अशा पद्धतीने आपली बैलपोळ्याची पूजा छान अशी पार पडली आहे. तर तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. चला भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.